नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबर पर। नागपुर शहर में अधिकारियों के हो रहे अचानक ट्रांसफर को लेकर पत्रकारों ने नागपुर के कमिश्नर रविंद्र सिंह सिंघल से जब पूछा कि अचानक ट्रांसफर क्यों हो रहा है तो सुनिए क्या जवाब दिया। नागपुर से अब्दुल शेख की यह खास रिपोर्ट। जे ट्रान्सफर झालेले आहे ते आम्ही सगळे लोकांना विचारून त्यांचे कार्यपद्धती ते काय कोण इथे इकडे तिकडे काय इंडल्ज आहेत का इतर कामामध्ये किंवा त्यांची हिस्ट्री कशी राहिलेली हे सगळं बघून आम्ही केलेलं आहे। काही लोक असे आहेत ज्यांनी कधी हेडक्वार्टरमध्ये काम केलेलं नाही। दिस इज अ नॉर्मल रूटीन प्रोसेस। सगळ्यांना मग एकच जागा आम्हाला काम करायचे आणि इतर जे हेडक्वार्टरमध्ये बसलेले आहे काही वेळेस आपल्याकडूनच माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेजेस आहे सांगतात पण की साहेब हे हेडक्वार्टरमध्येच राहणार। हा रूटीन प्रोसेसमध्ये लोकांना आपण सर्क्युलेट करत राहतो आणि जसं आमच्या आहे आम्ही सगळे डिपार्टमेंट्समध्ये काम केलेलं आहे, इतर जे अधिकारी बसले सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि ज्यांची जेन्युइन प्रॉब्लेम्स आहे काय त्यांची स्वतःच्या मेडिकल इश्यू आहे किंवा त्यांच्या परिवारामध्ये असं आहे ते सगळे बघून आपण हे करतो। आता आपल्याकडे नवीन अधिकारी कर्मचारी पण आलेले आहे। आमच्याकडे ट्रॅफिकमध्ये जवळपास 225 लोकांची वेकेन्सी होती। हे सगळं बघून आपण ही कारवाई केलेली आहे। तरी पण आपण 100% लोकांना संतुष्ट करू शकत नाही, ते आम्ही मान्य करतो, परंतु कोणावर काय अन्याय होऊ नये त्यासाठी आमची नेहमी आमचा प्रयत्न असतो। त्याचप्रमाणे अजूनही राहील। काही लोकांनी आपले रिप्रेझेंटेशन्स दिलेले आहे ते बघून जेन्युइन असतील तर आपण मान्य करू। तसेच आपलं जे तहसीलचं जे आपण मुद्दा सांगितला आता हे यावरही जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिला किंवा आपले वर्तमानपत्रामध्ये पाहिला किंवा इतर लोकांची चर्चामध्ये जर पाहिला तर याचे दोन वेगवेगळे विचार असतात। तर ते आपले सगळे हे बघून कारण आता जर आपण सर्वांना अशी सूट दिली तर सगळे पोलीस स्टेशनमध्ये आता एक विचार करा असं चालू झाला तर आपल्यावर कसे लोक बघतील किंवा काय काय सांगतील हे विचार करूनच आणि असा म्हणजे त्यांनी परवानगी घेऊन ठीक आहे हे केला त्याच्या मग व्हिडिओ बनवणे व्हिडिओ स्वतःचे व्हायरल करणे किंवा टाकणे हे कुठपर्यंत म्हणजे तुम्ही मान्य करणार हे तुमच्यावर आहे। परंतु एक मर्यादा असतात त्या मर्यादामध्ये काय झाला तर आपण मान्य करतो, परंतु हे जे असे जे आहे एक लिमिटमध्ये झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि माझा पण स्वतःचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे आपण कारवाई केलेली आहे। असे मला असे मी बोलतो आता असे जर आपल्याला वाटतंय कारण हे पण नाव आपण बोलवलेले आहे असे कोण कोण कर्मचारी आहे ज्यांच्यावर कारण आम्ही जे क्राईम ब्रांचमध्ये ट्रॅफिकमध्ये असे लोक दिलेले आहे ज्यांचे रेकॉर्ड आय कॅन पुट अप बिफोर यू, परंतु इतकी मोठी संख्यामध्ये ज्यावेळेस आपण ट्रान्सफर्स करतो 1 2 5 लोक राहू शकतात मग त्याच्यावर आपण हे करू ना, हे थोडं ना फायनल आहे। जसं मी ज्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचेही आपण बदलू शकतो आणि जे चुकीचे झालेले आहे ते पण आपण चेंज करू शकतो। दिस इज नॉट फायनल। So those, yeah. So for crime branch, you see, I can vouch, and with all confidence, I can tell you, if you wish to see, earlier क्या हो रहा था जब मेरे पास फर्स्ट टाइम आए थे किसी का रिवार्ड्स भी नहीं थे, पनिशमेंट भी उसमें लिखी हुई नहीं थी, तो इसलिए हमने डिले किया और आज सबके रिवार्ड्स देखे हैं, सबके पनिशमेंट्स देखे हैं, उसके आधार पे हमने किया है। नहीं तो क्या ये एक ऐसे हो जाता है की कोणी बघत नाही मग झाला त्यांचे प्रेशरमध्ये झाला आहे यांचे प्रेशरमध्ये असं होण्याची शक्यता असतात। दिस इज वी हॅव डन आफ्टर टेकिंग इनटू कन्सिडरेशन एव्हरीथिंग, दोज ऑन होम देयर वर सम केसेस, दोज हू वर इंडल्जिंग इनटू सम मैल प्रैक्टिसेस और हू हैड बैड रिकॉर्ड, everything has been considered. Last one, day before yesterday, what had happened, sir, there was complete police clampdown and good law and order. But what had happened in certain areas, activists and political workers, they specifically went and challenged the shop owners. Until on this, put down the shutter. And they could take action against you, come and ransack your place. So that's how
response in certain areas. So for this, I can only say that our people were there, our force was there. Nobody has come forward regarding this, and we will welcome if somebody comes and tells us that such kind of demand was made or agitation was done in that manner. We will be more than happy to take action. सर मागे आपण एक इशारा दिला होता काही कंत्राटदारांनी रस्त्यावर काम केलेलं. फिलहाल अभी के लिए इतना ही। इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें।